आईला इतका आनंद झाला की परत एकदा चॅनलवर दिसणार आहे. म्हणजे तिला असं की अरे मला असं बघायचंय वगैरे. ह्या प्रश्नाचं मी कसं उत्तर द्यायचं? मी नाहीच म्हणेन. प्रश्न विचारू नका मला. मला जे करायचं ते करू द्या, जे बोलायचं ते बोलू द्या. आपण सगळे बघतोय की तारिणी या मालिकेत पायल जाधवची एंट्री झाली आहे. बरं साधी सुधी एंट्री नव्हती, जरा अशी तडकती भडकती एंट्री होती. आणि आपण तिला तर विचारूया, हे काय नवीन? वा 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 वा, आवडलाय मला. वा. येस पायल, कशी आहेस? आणि पुन्हा एकदा मालिकेतून तू प्रेक्षकांच्या भेटीला येतेस, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. पण काय सांगशील, तारिणी आणि इतकी तडकती भडकती एंट्री तुझी होती, बाप एंट्री होती, राईट? एकतर शुभेच्छांसाठी सगळ्यात आधी धन्यवाद. आणि खूपच आनंद आहे की असं काहीतरी करता येतंय. कारण लाँग टर्म कमिटमेंटचा खूपच जास्ती विचार केलेला, पण मग त्याच्यामध्ये असं एक कॅमिओ थोड्या दिवसांचा जेव्हा मिळतो, आणि ते पण मी पुन्हा म्हणते तसं की मालिका हे खूप पॉवरफुल माध्यम आहे. म्हणजे आईला इतका आनंद झाला की परत एकदा चॅनलवर दिसणार आहे. म्हणजे तिला असं की अरे मला असं बघायचंय वगैरे. त्यामुळे सगळेच खुश आहेत. त्यामुळे मला पण खूप छान वाटतंय. मला भीमसरांबरोबर खूप आधीपासून काम करायचं होतं आणि परत झी बरोबर अजून एक काम सुरू आहे. त्यामुळे आनंद आहे. एंट्रीज तुला इतकी मस्त दिली होती. तुला मुळात बाईक चालवता येते? नाही म्हणजे मला पल्सर बेसिक मी शिकलेले, पण नाही येत. आठवायला लागेल, जरा रिव्हिजन करायला लागेल. अजून असा शॉर्ट नाहीये, पण चालवू शकीन. म्हणजे असं एकदम बाईक रायडर वगैरे असं काही नाहीये. पण तारिणी अशी मालिकांना की सगळ्यांना सगळं शिकावं लागतं, कारण का ॲक्शन सिक्वेन्स असतात, बरंच काय काय असतं. सो आय एम होपिंग की तुला बाईक शिकता येईल आणि त्यानिमित्ताने अजून एक बोलतात ना, एक टिक होईल, स्किल टिक. एक्झॅक्ट, मला तर खूप आवडेल शिकायला. म्हणजे सर म्हणतातच आहेत आता पुढे बरंच काय काय असणार आहे, तेव्हा ते शिकता येईल. मला तर खूप आवडेल. म्हणजे का नाही, छान मस्त बाईक बीक एकदम कडक. कोण दिसत होतीस तू? ते सगळे फोटोज आणि व्हिडिओज मी पाहिले. धन्यवाद. आणि हे काय नवीनचा मी उल्लेख केला. क्यूट दिसतेस तू खूप त्याच्यामध्ये, आणि मी तुला मेसेजही केला इतका मनापासून. आणि म्हणजे पायल तू छा गई थी उसमें, है ना? सो ती एक वेबसिरीज झाली आणि आता मालिकेतही कॅमिओ करतेस. बट अपकमिंग पायल, एक ड्रीम प्रोजेक्टसाठी आपण वेट करतो ना, की अशा टाईपचं काहीतरी काम करायचं आहे, जेन्युइनली करायचं आहे, कलाकार म्हणून ती भूक असते. तो कॅरेक्टर किंवा तो रोल काय? माझी कथा, की जिथे माझी कथा सांगितली जाईल, मी प्रोटॅगॉनिस्ट असेन अशा कुठल्या तरी कथेमध्ये. मग ती मग कुठलीही असू शकते. मला असं वाटतं रोमॅन्टिक करून बघायचं आहे, कारण मला असं वाटतं रोमॅन्स 70 mm करायला मिळणं पण हे खूप मोठं काम आहे. आणि तसं लेखक, तसं लेखन, तसं दिग्दर्शन पदरात पडावं अशी खूप अपेक्षा आहे. आणि फाईट सिक्वेन्स असं काहीतरी तगडं पाहिजे, काहीतरी नुसतं जसं गुलुगुलू असं सॉफ्ट सॉफ्ट. खूप दोन टोकांबद्दल बोलतेय मी, पण असं वाटतं की यार असं काहीतरी यावं. आपण मॅनिफेस्ट करूया. आणि आई म्हणाली की ती खूप खुश आहे की तुला परत मालिकेत बघताना. पण रेवामध्ये तिला खरी पायल दिसते का? ती डॉमिनेटिंग किंवा चुलबुली? बापरे, ह्या प्रश्नाचं मी कसं उत्तर द्यायचं? मी नाहीच म्हणेन. पण नाही पायल, खरंच सांग, म्हणजे जेन्युइनली तुला असं वाटतं की कोणत्या पॉईंट्सला रेवा आणि पायल सिमिलर आहे आणि कुठे विरुद्ध आहे? टाइमपास, झल्लीगिरी करण्यात, की काही डोक्याला शॉर्ट नको बाबा. मला प्रश्न विचारू नका. मला जे करायचं ते करू द्या, जे बोलायचं ते बोलू द्या. किंवा भाषा, इकडचा शब्द इथे उचललाय, तिकडचा तिकडे शब्द उचललाय, हे हा शब्द असा नाही, तो शब्द तसा नाही. जे वाटेल ते मनाला आलंय ते बोला, फार विचार न करता बोला, मग शिव्या खा. सो हा झोन मे बी थोडासा असू शकतो सिमिलर. आता सेटवर शिवानी आहे, उलट स्वराज आहे आणि इतर कलाकार आहेत. त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करतेस प्रत्येकासोबत, की आधी काम केलंय कुठल्या? नाही, एकत्र काम असं नाही केलंय, नाही कधीच नाही. पण मी शिवानीला आधीपासून ओळखते. ती पण पुण्याची आहे. तिची बरीच आधीची पण मी कामं पाहिलेली आहेत. केड्याबरोबर पहिल्यांदाच काम करते. पण कसं झालंय बॉन्डिंग? आणि म्हणजे कशी तारेंची सुरुवातच कशी झाली मला हे सांग, कारण का मालिकेसाठी हो म्हणणं कॅमिओ आहे, पण तरी ती एक जबाबदारीची गोष्ट असते, राईट? सो हो म्हणणं आणि तुझ्याकडे तारिणी तुझ्यापर्यंत येणं, हे प्रोसेस. झी बरोबर आपण मगाशी म्हणलं तसं हे काय नवीन आणि डिटेक्टिव्ह धनंजय दोन्ही प्रोजेक्ट्स केले. तर त्या दरम्यान अशी चर्चा चालू होती आणि मध्ये मी एका वेगळ्या चॅनलवर असं म्हणाले की मी मालिका पूर्ण वेळ करू शकत नाही, म्हणजे लाँग टर्म कमिटमेंट देऊ शकत नाही. तर मग मीनवाईल असं झालं की अरे कॅमिओ आहे, ऐकून बघतेस का कथा वगैरे. आणि मग कथा ऐकल्यानंतर मला झालं नाही म्हणण्यासारखं काहीच नाही आहे. लाँग टर्म कमिटमेंट नाही आहे, छोट्या काळापुरता आहे, कॅमिओ आहे. कॅमिओच कॅटलिस्ट सारखं वर्क होतं ना, की काहीतरी कथानक वेगळं घडतं, पुढे काहीतरी घडतं वगैरे वगैरे. तर मला असं झालं अरे खूप खूप कारणं मिळाली नाही म्हणायला. भीमराव सरांबरोबर काम करायचं होतं, स्त्री निर्माती आहे मालिकेची शर्मिष्ठा मॅम.
तर मला असं झालं, अरे करूयात, वाय नॉट. म्हणून मग लगेच हो म्हणाले. अगदी 2 दिवसांमध्ये सगळं घडलेलं आहे, त्यामुळे छान वाटतंय. खूप खुश आहोत तुला मालिकेत बघून. आणि सोशल मीडियावर तर तू नवीन नवीन काही ना काही करत असतेस, फोटोशूट्स म्हणा किंवा डान्स व्हिडिओज म्हणा, ते असंच करत राहा आणि आम्हाला बघायला खूप मजा वाटते तुला. सो थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.